इथून मात्र पहिल्याच बॉलवर ते विकेटचं पतन जबरदस्त चेंडू रिलीज केला होता. त्यानंतर चेंडू अभेमध्ये होता. सेकंड अटॅम्प मध्ये झेल कॅरी केला. एक मोठा मासा गळायला लागला इथून मात्र सीबीडी संघाला. इथून गोलंदाज सज्ज पुन्हा एकदा आपण पाहतो. फटका भरपूर चांगला बॅटच्या स्लॉट मध्ये आल्या आल्या सुरुवात केलंय. गोलंदाज आपण पाहतोय जय ठाकूरनं षटकारानं येतोय षटकार. जबरदस्त स्ट्रोक आपण पाहतो. मिड विकेटच्या दिशेनं षटकार ठोकला आपण पाहतो. फलंदाज जय ठाकूरनं आल्या आल्या सुरुवात केल्या षटकारानं. इथून गोलंदाज तयार आपण पाहतो. वन्समोर गेम आपण पाहतो. जबरदस्त स्ट्रोक आपण पाहतो. शॉट ऑफ द डे. इथून बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे आउट ऑफ दी पार. 6 धाव्यांसाठी हा टोकला. बॅक टू बॅक दुसरा षटकार. फटकेबाजी आपण पाहतो. ब्लॉकर मध्ये चेंडू रिलीज केला आपण पाहतो. इथून मात्र क्षेत्ररक्षण चांगलं झालं असतं. इथून मात्र संधी निर्माण होती इथून फलंदाजाला बाद करण्याची. इथून मात्र एक सिंगल आले. एका सिंगलच्या मदतीने आपण जर विचार केला मग सीबीडी संघ जाऊन पोहोचलाय. ओके आपण पाहतो 13 आकड्यावरती. इथून आपण पाहतो ज्याने या स्पर्धेमध्ये या सर्व चमचमत्या ट्रॉफ्या पुरस्कृत केल्या आपण पाहतो. सुकेश दादा चौधरी, त्याचनंतर बालचंद्र खैर, त्याचनंतर संतोष दादा खैर या त्रिवेणी संघाला आम्ही इन्व्हाइट करू मंचावरती. अजिबात तुमचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनापूर्वक स्वागत केलं जाईल बा. या चमचमत्या ट्रॉफ्या त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केल्यात आपण पाहतो. त्यांना आम्ही इन्व्हाइट करू बा मंचावर. त्याचे तुमची जागा प्रेक्षकांमध्ये नसेल, तुमची जागा मंचावरती बा आपण पाहतो. त्यांना आम्ही इन्व्हाइट करू बा मंचावरती यायचा. इथून आपण पाहतो वळे मैदानाच्या आतमध्ये मॅच देखील तितकीच इम्पॉर्टंट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. इथून मात्र अजून एक विकेटचं बदन, अजून एक धक्का टीम सीबीडी संघाला. इथून मात्र फलंदाज बाद शून्यावरती बाद झाला फलंदाज हेमंत ठाकूर. जरूर शरद वरती आक्रमण केलं होतं. त्यानंतर कमबॅक पाहायला मिळतं गोलंदाज शरद भगतच्या माध्यमातून आपण पाहतो. जरूर 2 मोठे फटके काढले त्या गोलंदाजानं. त्यानंतर आपण जर विचार केला चांगली गोलंदाजी अद्याप त्या गोलंदाजाच्या माध्यमातून. अंतिम बॉल इव्हनच्या पहिल्या षटकातील चेंडू हवेमध्ये आपण पाहतो. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आपण पाहतो. इथून मात्र साधा सोपा झेल होता. इथून मात्र झेल कॅरी करता आलं नाही. इथून मात्र सिंगल मध्ये दुहेर मध्ये कन्वर्ट केलं. इथून आपण पाहतो पंचाम चक्रवर्ती इट इज एंड ऑफ द ओव्हर षटक देखील संपलंय. पहिल्या षटकाच्या मदतीने आपण जर विचार केला टीम सीबीडी ठाकूरवाडी संघ जाऊन पोहोचला. की आपण पाहतो 15 आकड्यावरती 2 गड्याच्या मोबदल्यात. पहिल्या षटकाचा खेळ संपला. अवघ्या आपण जर विचार केला तर शरदनं दाबा खर्च केला. अवघ्या आपण पाहतो 15 धावा आपण पाहतो. नवीन फलंदाज देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. ऋषिकेश अंबीरला आपण पाहतो. ज्या फलंदाजाचा आपण पाहतो पहिल्याच बॉलवरती झेल सोडला गेलाय. इथून मात्र एका झेलची किंमत अद्यापर्यंत मोजावी लागेल का टीम चिंचवली संघाला आपण पाहतोय. इथून मात्र ऑन स्ट्राईक वरती सज्ज फलंदाज आपण पाहतोय. 6 फलंदाजांना आलेल्या 2 चेंडूवरती 2 तडाखे टोकले होतं. इथून मात्र जय ठाकूर ऑन स्ट्राईक वरती सज्ज आपण पाहतोय. इथून दुसऱ्या षटक गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आपण पाहतोय. गुरु केवारीला आपण पाहतोय. फुलटॉस बॉल आडव्या बॅटने खेळला. मिड विकेटला आपण पाहतो. क्षेत्ररक्षक आपण पाहतो. शेवटच्या मोमेंट मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतो. आपण पाहतोय 2 धाबा सहजरित्या पूर्ण आपण पाहतो. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धाबा मिळतील या 2 आपण पाहतो. या 2 धाबा 2 धाब्याच्या मदतीने संघाची धाबा संख्या ओके आपण जर विचार केला तर 17 आकड्यावरती आपण पाहतो. सुबह आकड्यावरती जाऊन पडलं. कुणाच्या बाजूला 17 धाबा धाव पलकावरती कुणाच्या बाजूला खतरा लागेल हे देखील पाहणं तितकंच गरजेचं मैदानाच्या आतमध्ये राहिले गेले आपण पाहतो. आजची स्पर्धा आपण जर विचार केला स्पर्धेचा अंतिम दिवस आपण पाहतो. अंतिम दिवसामध्ये कोण चॅम्पियन ठरणार, कोण रनअप ठरणार हे देखील पाहणं तितकंच गरजेचं मैदानाच्या आतमध्ये राहिले गेले आपण पाहतो.
चला इथून स्पीडअप घ्यायची बा, आपण वेळ खर्च करू नका. आज स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. आपण पाहतो आज आपल्याला मायका फायनल क्वार्टर फायनल देखील खेळवायचे आहेत. इथून आपण पाहतो 17 धावा धावपलकावरती अद्यापर्यंत आपण पाहतो 2 गडी बाद झालेत. अद्यापर्यंत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो एक फाईट मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगली जाते. आपण पाहतो हा देखील गुंडा टेक अर्थ असा बैठक फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये आपण जर विचार केला तर एक बाईकच्या स्वरूपामध्ये एक सिंगल रन आपण पाहतो. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण अवघ्या जर विचार केला तर 18 या आकड्यावरती आपण पाहतो. इतर मात्र कमबॅकिंग षटक आता तर नितांत गरज टीम आपण जर विचार केला तर चिंचवली संघ आपण पाहतो. पहिलं षटक अतळ होतं अवघ्या आपण जर विचार केला तर 15 धावा खर्च केला होता शरदनं. तो आपण पाहतो स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडवला गेला. आपण पाहतो मिड ऑफला चेंडू रिलीज झाला एकदम वेगानं सहजरित्या पूर्ण आपण पाहतो. एक सिंगल आली. एका सिंगलच्या मदतीने आपण जर विचार केला संघाची धावा संख्या आपण पाहतो अवघ्या 19 या आकड्यावरती अद्यापर्यंत आपण पाहतो. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये रंगला जातो. आपण पाहतो एका बाजूला चिंचवली संघ त्यांच्या विरोधामध्ये फाईट करत असताना टीम सीबीडी ठाकूरवाडी संघ आपण पाहतो ब्लॉक कॉलमध्ये चेंडू रिलीज केला. आपण पाहतो जबरदस्त चेंडू रिलीज केला. इतर मात्र क्षेत्ररक्षण देखील तितकाच चांगले आपण पाहतो. सिंगल मध्ये डबल मध्ये कन्वर्ट केली जाते. इतर मात्र गुड रनिंग बिटवीन द विकेट धाबा मिळतील. या दोन धाब्याच्या मदतीने संघाची धाबा संख्या आपण जर विचार केला तर 21 या आकड्यावरती आपण पाहतो. 2 गड्यांच्या मोबदल्यात अद्यापर्यंत टीम सीबीडी ठाकूरवाडी संघ आपण पाहतो. कमबॅक केलं जातं गोलंदाज गुरु खेवारीच्या माध्यमातून आपण पाहतो. चांगली गोलंदाजी आपल्याला जरूर पहिल्या षटकावरती मार पडला होता. त्याच नंतर कमबॅक कसा असावं याचं ज्वलंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. कमबॅक आणि कमबॅक गोलंदाजाच्या माध्यमातून 4 बॉलचा खेळ संपलाय. ओके आपण जर विचार केला 2 बॉलचा खेळ बाकी अद्यापर्यंत मैदानाच्या आतमध्ये या षटका दिला आपण पाहतो. इथून आपण पाहतो वारंवार ब्लॉक मध्ये चेंडू रिलीज केले जातात. इथून मात्र जबरदस्त गोलंदाजी केली जाते. आपण पाहतो इथून पैकी भरपूर चांगले आपण पाहतो कलेक्ट देखील भरपूर चांगले 100% एफर्ट देण्याचा प्रयत्न लाभला गेला जय ठाकूरचा. इथून पंच आमच्याकडे दोषा तिसऱ्या पंचांकडे माग केला. आपण पाहतो डेंजर झोन मध्ये आपण पाहतो फलंदाज जय ठाकूरला आपण पाहतो. इथून निश्चितच स्क्रीन वरती चेक केला जाईल. इथून फलंदाजाला दुखापत चला पाणी घेऊन जायचं पहा मैदानाच्या आतमध्ये आयोजक आपण लगेच पाणी घेऊन जा मैदानाच्या आतमध्ये. इथून आपण जर विचार केला तर जय ठाकूर 100% ऑफर देण्याचा प्रयत्न लाभला गेला आपण पाहतो. इथून मात्र निश्चित स्क्रीनवरती चेक केला जातो. आपण पाहतो ब्रदर स्पोर्ट या वाहिनीच्या माध्यमातून ही स्पर्धा घर बसल्या प्रेक्षकांना पोहोचवली जाते. त्यांचं देखील स्वागत आहे. आपण पाहतो चांगली क्लॅरिटी क्वालिटी आपण पाहतो. इथून निश्चित स्क्रीनवरती चेक केला जातो. फेअर डिलिव्हरी नॉट आउट असेल बा. येस पण खेळाडू सेफ आहे ना. येस ओके. या 2 धाबा आलेत आपण पाहतो. 2 धाब्याच्या मदतीने आपण जर विचार केला टीम सीबीडी ठाकूरवाडी संघ जाऊन पोहोचलाय. आपण पाहतो 23 या आकड्यावरती अद्यापर्यंत आपण पाहतो. आपण जर विचार केला जय ठाकूर या सामन्यामध्ये भरपूर विकेट महत्वाची राहिली फलंदाजाची आपण पाहतो. त्याच्या बॅट पण आपण अवघ्या जर विचार केला तर 2 षटकार पाहिले तिथून आपण पाहतो. जबरदस्त फटकेबाजी त्या फलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. इथून आपण जर विचार केला गुरु केवारीचं कौतुक करावे लागेल. इथून मात्र कमबॅकिंग षटक आता तर नितांत गरज होती आणि ते षटक गोलंदाज गुरु खेवारीच्या माध्यमातून राहिलं जातं आपण पाहतो. चांगली गोलंदाजी आपण पाहतो गुरु खेवारीच्या माध्यमातून. अंतिम बॉल या षटकातील आपण पाहतो. एखादा मोठा फटका येईल का, एखादी विकेट येईल का, एखादा डॉट बॉल येईल का हे देखील पाहणं तितकंच गरजेचं मैदानाच्या आतमध्ये राहिले गेले आपण पाहतो. पुन्हा गोलंदाज सज्जा गोलंदाज गुरु खेवारीला आपण पाहतो. अंतिम बॉल या षटकातील गोलंदाज सज्जा ब्लॉक मध्ये चेंडू रिलीज केला आपण पाहतो. एक सिंगल वेगाने सहजरित्या पूर्ण दुसऱ्या धाब्यामध्ये प्रयत्न आपण पाहतो. 2 देखील धाबा सहजरित्या पूर्ण खराब क्षेत्ररक्षण आपण पाहतो. गोलंदाजी चांगली होत्या. गोलंदाजाला कुठे क्षेत्ररक्षण साथ देत नाही. तो पंच आमच्याकडे दोनच्या इंड ऑफ द ओव्हर षटक संपले. 2 षटक संपले. 2 षटकाच्या मदतीने आपण जर विचार केला तर सीबीडी ठाकूरवाडी संघ जाऊन पोहोचलाय. ओके आपण पाहतोय 25 आकड्यावरती लॉस ऑफ 2 विकेट.
धावफलकावरती आपण पाहतो 25 धावा धावफलकावरती आपण पाहतो अंतिम षटक श्लोक वरचं षटक हाणामारीचं षटक ह्या षटकावरती नेहमी फलंदाज हमी ठरत असतात. इथून मात्र तिसरं षटक गोलंदाजी मार्क वरती गोलंदाजी प्रचारित करण्यात आले. गोलंदाज आपण पाहतो अनंत गावंडाला आपण पाहतोय स्वतः संघाचा संगणक कॅप्टन गोल. इथून मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल. तितकाच ताकदीचा समोर फलंदाज आपण पाहतो ऋषिकेश आंबीरला आपण पाहतो ज्या फलंदाजाचा 0 धावसंख्येवरती झेल सोडला होता. इथून मात्र आपण पाहतो तोच फलंदाज स्ट्राईक एंड वरती सज्ज आपण पाहतो. इथून गोलंदाज तयार आपण पाहतो अनंत गावंडाला आपण पाहतो. दुसऱ्या षटकाला देखील सुरुवात आपण पाहतो. इथून पटका भरपूर चांगला आडव्या बाटण्या खेळायचं होतं एकदा वेगानं सहज पूर्ण. इथून मात्र चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतो. एका सिंगल आले एका सिंगलच्या मदतीने संघाची धाबा संख्या आपण पाहतो. अवघ्या जर विचार केला तर 26 धाबा धावफलकावरती आपण पाहतो. इथून मात्र जास्तीत जास्त स्ट्राईक जय ठाकूरला देण्यात येते आपण पाहतो. ज्या फलंदाजांना 2 षटकार टोकलेत इथून मात्र तोच फलंदाज स्ट्राईक एंड वरती सज्ज आपल्याला पाहायला मिळतोय. इथून मात्र गोलंदाज तयार अनंत गावंडा. फटका भरपूर चांगला बॅटच्या स्लॉट मध्ये बॉल चालला मिड विकेटला क्लिअर करत आउट ऑफ दी बार. 6 धाब्यांसाठी टोकला माहिती षटकार. इथून आपण पाहतोय पहिल्याच बॉलवरती स्ट्राईक रोटेट केली ती आज नंतर आपण पाहतोय जबरदस्त फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय जय ठाकूर ऑन फायर आपण पाहतोय उलटाच बॉल त्याला आघात केला आपण पाहतोय. समालोचक कक्षाला सलामी देत असताना बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे 6 धाब्यांसाठी टोकलाय माहिती षटकार. फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो अक्षरशः गोलंदाजावरती तुटून पडला. आपण त्याचा वैयक्तिक जर विचार केला 10 चेंडूमध्ये तब्बल 33 धाब्याची योगदार पारी या फलंदाजाच्या माध्यमातून जबरदस्त फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. उलटाच बॉल इथून फटका बसला आपण पाहतो स्वतः गोलंदाजा चेंडू खाली. इथून मात्र चुक्या करणार नाही. इथून मात्र झेल कॅरी केलाय. अजून एक धक्का आपण पाहतो ज्या फलंदाजाला मागील 2 बॉलवरती 2 षटकार टोकले होते इथून मात्र त्या फलंदाजाला बाद व्हावं लागलं. इथून मात्र फलंदाज बाद. अंतिम 2 बॉल या षटकातील आपण पाहतोय जय ठाकूरने जबरदस्त संघ अडचणीमध्ये होता तिथून अडचणीमधून दूर केलं. तब्बल 11 चेंडूमध्ये 33 धाब्याची योगदार पारी त्या फलंदाजाच्या माध्यमातून राहिली गेली. जबरदस्त फटकेबाजी आपण पाहतोय. नवीन फलंदाज दाखल झालेला ललितला आपण पाहतोय. तर मात्र आपण जर विचार का 55 लाईन चेक केल्या इथून इट इज अ वाईट बॉल अतिरिक्त एकदम एका धाब्याच्या मदतीने संघ पुढे सरसरवे. संघाची धाबा संख्या अवघी आपण जर विचार केला संघ जाऊन पोहोचलाय 39 या आकड्यावरती आपण पाहतोय. अंतिम षटक या षटकातील उर्वरित आपण जर विचार केला 2 बॉलचा खेळ बाकी आपण पाहतोय. कमीत कमी 40 प्लस तरी धाबा झाल्या तरी मॅच मध्ये रोमांचक निर्माण आपल्याला पाहायला मिळेल. इथून गोलंदाज तयार अनंत गावंडाला आपण पाहतो. पटका भरपूर चांगला बॅटच्या स्लॉट मध्ये क्षेत्ररक्षक आपण पाहतो त्याच्या आवाकाच्या बाहेर बॉल चालला मिड विकेटला क्लिअर करत आउट ऑफ द पार. गोलंदाज ललित ठाकूरच्या बॅट मध्ये माहिती षटकार. जबरदस्त फटकेबाजी आल्या तडाख्याची सुरुवात आपण पाहतोय. ललित ठाकूर अक्षरशः गोलंदाजावरती तुटून पडलाय. आधी आपण पाहतो आडव्या बाटण्या खेळायचा होता इथून मात्र डॉट बॉलचे सांगतो मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो षटक संपलाय. पहिल्या डाबाचा खेळ संपलाय. पहिल्या डाबामध्ये फलंदाजी करत असताना टीम सीबीडी ठाकूरवाडी संघानं डाबा जमावले गेले. अवघे आपण जर विचार केला तर 45 धाबा आपण पाहतो. 18 बॉलचा खेळ संपलाय. 45 धाबा जमावले गेले आपण पाहतो टीम सीबीडी ठाकूरवाडी संघाने. येणारे बॉल असतील 18 आणि 46 धाब्याची गरज आहे. टीम आपण जर विचार केला तर बीसीसी चिंचवली संघाला आपण पाहतो.
मॅचचा मॅन ऑफ द मॅच राहिला होता. ज्यावेळी संघ अडचणीमध्ये होता तिथून मैदानाच्या आतमध्ये 1 डाऊनला फलंदाज दाखल झाला होता जयवंत झुगरे. त्या फलंदाजाने अक्षरशः आपण जर विचार केला 12 बॉल मध्ये अवघ्या 34 धाब्याची योगदान पारी राहिली होती. मॅन ऑफ द मॅच जयवंत झुगरे आपण पाहायच्या. जबरदस्त संघ अडचणीमध्ये होता. सुपर 6 मध्ये संघ दाखल झाला आपण पाहतोय. इथून आपण पाहतो त्रिमिणी संघाचं शुभ आगमन आपण पाहतोय. जाण्या स्पर्धेमध्ये आपण जर विचार केला तर या समसमत्या ट्रॉफ्या पुरस्कृत केल्या आपण पाहतो. सुखेश दादा चौधरी, त्यानंतर आपण पाहतो भालचंद्र दादा चौधरी, त्याच्या सोबतीला आपण पाहतो संतोष शेठ खैर आपण पाहतोय. त्रिमिणी संघाचा इथे शुभ आगमन आपण पाहतोय. या साहेब मंचावरती तुमचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनापूर्वक स्वागत आणि स्वागत आहे. जाण्यात खरं तर आपण पाहतो या समसमत्या ट्रॉफ्या पुरस्कृत या त्रिमिणी संघाचं इथे शुभ आगमन आपण पाहतो. त्यांचं देखील स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. याच येणाऱ्या चेंडू असतील 18 आणि अवघ्या आपण जर विचार केला तर 46 धाब्याची गरज आहे. टीम आपण जर विचार केला तर बीसीजी चिंचवली संघाला आपण पाहतो. इथून मॅन ऑफ द मॅच देण्यात येते बा. ज्यानं खरं तर संघ अडचणीमध्ये होता तिथून संघ अडचणीमधून दूर केला आपण पाहतो. सुकेश दादा चौधरी यांना आम्ही इन्व्हाइट करू बा. तुमच्या पवित्र शुभ हाताने इथून मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देण्यात येते बा. खरं तर जयवंत झुगरेचं कौतुक करावं लागेल. जबरदस्त पटकीबाजी केली आपण पाहतो. ज्या वेळी संघ अडचणीमध्ये असतो ते मग गाडेश्वर संघ त्या वेळी इथं आपण जर विचार केला तर जयवंत झुगरे त्याच्या समोर असतो आपण पाहतो. इथून मात्र मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देण्यात येते बा. जबरदस्त खेळ, एकदा जोरदार टाळ्या फलंदाजासाठी. जबरदस्त पटकीबाजी केली फलंदाजानं. तब्बल 12 चेंडू मध्ये 32 धाब्याची योगदार पारी. जबरदस्त पटकीबाजी राहिली गेला. पुढील वाटचालीसाठी खूप खूप साऱ्या शुभेच्छा बा. तर नेक्स्ट मॅच असेल बा 11 स्टार खांदा संघाचा संगणक आणि भिंगारी अजय संघाचा संगणक बा. दोन्ही संघाच्या संगणक टॉस साठी लगेच रिपोर्टिंग करायची बा. चला 11 स्टार खांदा संघाचा संगणक आणि भिंगारी अजयच्या संघाचा संगणक पहा. आपण टॉस साठी लगेच रिपोर्टिंग करायची. इथून 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. एका बाजूला आपण पाहतो कॅप्टन कुल अनंत गावंडा, ज्यानं खरं तर प्रेक्षकांच्या तिसऱ्या दिवसामध्ये प्रेक्षकांची मन जिंकली होती. त्याच नंतर आपण पाहतो त्याच्या सोबतीला रामदास डुमणेला आपण पाहतो. हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवाना झालेत. इथून मात्र 18 बॉल मध्ये अवघ्या आपण जर विचार केला तर 46 धाब्याची गरज आहे. या स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग. या स्पर्धेचा नियम आपण पाहतो. इथून उत्तरा दर्याला सुरुवात आहे. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आपण पाहतो नितीनला आपण पाहतो बैगाचा बैतात बादशाह म्हणून सातत्याने या गोलंदाजाकडे ओळखला जातो. इथून मात्र तेवढाच ताकदीचा फलंदाज कॅप्टन कुल अर्थातच आपण पाहतो अनंत गावंडा. इथून मात्र उत्तर दर्याला सुरुवात. इथून लेट्स प्ले गोलंदाज तयार. नितीनला आपण पाहतो पहिलाच बॉल आपण पाहायला गेला तर फुलटॉस होता. इथून मात्र पुरेपूर संधी घेता आलेल्या फलंदाज आपण पाहतो अनंत गावंडा या फलंदाजाला. इथून मात्र एक सिंगल आल्या. यस भीमर साठी तिसऱ्या पंचांकडे रिव्ह्यू केला आपण पाहतो. बॅटिंग टीम रिव्ह्यू आहे बा. यस आपण पाहतो निश्चित स्क्रीन वरती चेक केला जातो. हाईट फॅक्टरचा रिव्ह्यू आपण पाहतो. इथून मात्र स्क्रीन वरती निश्चित चेक केला जातो आपण पाहतो. चांगली क्वालिटी आपण पाहतो ब्रदर स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपण पाहतो. पंचांचा इशाराने नो बॉलचं घोषित केलं आपण पाहतो. तिसऱ्या पंचांचा इशाराने नो चेंडू आपण पाहतो. बीमर चेंडू फेकला जातो पहिल्याच बॉल वरती आपण पाहतो. इथून मात्र पुढचा बॉल प्रीटचा बॉल आहे. दोन धाब्याने सांघिक अकाउंट ओपन केले टीम चिंचवली संघाने आपण पाहतो.
इथून मात्र फ्रीटचा बॉल आहे, डावखुऱ्याचा फलंदाज, क्रिकेटमध्ये सर्वाधिक घातक फलंदाज. इथून मात्र इन ऍक्शन मध्ये स्ट्राईक एंड वरती सज्ज फलंदाज आपण पाहतो. आणि पाटणे खेळायचं होतं. इथून मात्र आपण जर विचार पंचांकडे लावड आपल्याला, इथून मात्र पेटाळून धरले पंचांना. इथून मात्र पॅड वरती चेंडू रिलीज झाला. इथून मात्र डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. पहिलाच बॉल नितीन खराब फेकला आणि आज नंतर आपण पाहतो चांगला कमबॅक गोलंदाज नितीनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. इथून मात्र चांगली गोलंदाजी आपण पाहतो, गोलंदाज नितीनच्या माध्यमातून राहिली गेली आपण पाहतो. इथून गोलंदाज तयार एक डावखुऱ्याचा फलंदाज आपण पाहतो. रामदास डोमणेला आपण पाहतो स्ट्राईक एंड वरती सज्ज फलंदाज आपल्याला पाहायला मिळतं. इथून आपण जर बीच सारख्या रनिंग मध्ये थोडे अडथळे निर्माण आले गोलंदाजाकडे. इथून मात्र आपण पाहतो, इथून मात्र आपण जर बीच सारख्या दोन्ही संघांना सामना जिंकला भरपूर महत्वाचा. कोण एका ट्रॉफीचा हकदार बनणार हे देखील प्रश्नचिन्ह पडला असं प्रेक्षक वर्गांना देखील आपण पाहतो. इथून मात्र गोलंदाज सज्ज नितीनला आपण पाहतो. फटका भरपूर चांगला ब्लॅकच्या स्लॉट मध्ये बॉल चालला आपण पाहतो. बॉल चालला सीमा रेषेच्या पलीकडे आउट ऑफ दी बार. 6 धाव्यांसाठी आटोकला फलंदाज रामदास डोमणेच्या बॅटमधला माईट हिट षटकार. आपण पाहतो आता मात्र गोलंदाजावरती आक्रमण करण्याचा निर्णय केला आपण पाहतो. फलंदाज आपण पाहतो रामदास डोमणे पहिल्याच बॉलवर आपण पाहतो डॉट केला. त्याच नंतर दुसरा चेंडू आपण पाहतो एक मोठा फटकाच्या फलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. मात्र आपण जर विचार केला तर नितीन वरती आता आक्रमण केल्या. इथून गोलंदाज तयार नितीनला आपण पाहतो. वन्स मोर गेम आपण पाहतो. शतरक्षक आपण पाहतो. इथून मात्र झेल कॅरी केला जातो. ज्या फलंदाजानं मागील बॉलवरती षटकार ठोकला जशाच तसं प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. इथून मात्र फलंदाज बाद रामदास डोमणे बॅक टू द पवेलियन. इथून आपण जर विचार केला तर 8 धाबा धावफलकावरती अद्यापर्यंत आपण पाहतो. टीम चिंचवडी संघाचा आपण पाहतोय. इथून मात्र नितीनला चांगली गोलंदाजी अद्यापर्यंत त्याच्या माध्यमातून राहिली गेल्या. इथून गोलंदाज तयार या. इथून बॅटची लिडिंग आपण पाहतो. गल्ली पॉइंट मध्ये खराब शतरक्षक आपण पाहतोय. इथून मात्र चेंडूने रेस जिंकले. बॉल चाललाय आऊट करण्याच्या दिशेनं सीमारेषेच्या पलीकडे आल्या सुरुवात केली चौकारानं. केला टीम चिंचवडी संघ जाऊन पोहोचलाय. ओके आपण पाहतो 12 आकड्यावरती लॉस ऑफ 1 विकेट.
12 आणि अवघ्या 34 धाब्याची गरज. प्रत्येक षटकामध्ये 17.0 ची सरासरी गाठायची. टीम आपण जर विचार केला तर चिंचवली संघाला आपण पाहतो. इथून मात्र सामना देखील तितकाच इम्पॉर्टंट मैदानाच्या आतमध्ये आपण रंगला जातो. 12 चेंडू आणि अवघ्या धाब्याची गरज आपण पाहायला गेला तर 34 धाबा आपण पाहतोय. इथून मात्र 12 बॉल मध्ये 34 धाबा केल्या जातील का, 12 चेंडू मध्ये 34 धाबा रोखल्या जातील का, हे देखील प्रेक्षक वर्गांना प्रश्नचिन्ह पडला असेल. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो सांघिक कोट्यातील दुसरा वैयक्तिक पळे षटक हाताळल्याने गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आपण पाहतो ऋषिकेश अंबीरला आपण पाहतोय. इथून मात्र गोलंदाजीला प्रोत्साहित करण्यात आलं ऋषिकेश अंबीरला आपण पाहतो. इथून मात्र स्ट्राईक एंड वरती सज्ज फलंदाज कॅप्टन कोल अर्थातच आपण पाहतो अनंत गावंडाला इथून मात्र आपण चांगली फटकेबाजी करावी लागेल. इथून जर सामना जिंकायचा असेल टीम चिंचवली संघाला आपण पाहतो चांगली फटकेबाजी करावी लागेल. चला स्पीडअप घ्यायचे बा टीम सीपीटी ठाकूरवाडी संघ आपण भरपूर वेळ खर्च करता बा. इथून दुसऱ्या षटकाला देखील सुरुवात आपण पाहतो. पहिलाच बॉल बॅटच्या स्लॉट मध्ये बॉल चालला आपण पाहतो लॉंगॉनच्या डोक्यावर ना आउट ऑफ द बॉल फलंदाज अनंत गाभण्याच्या बॅट पदा वाईट हिट षटकार. पहिल्याच बॉल वरती ऋषिकेश अंबीरचं स्वागत केल्या फलंदाज अनंत गावंडाने षटकाराने आपण पाहतो. ऋषिकेश अंबीरचं स्वागत षटकाराने आपण पाहतो. इथून मात्र आपण पाहतो पुन्हा एकदा गोलंदाज तयार या उलटाच बॉल अडव्या बॅटने खेळायचा होता. इथून मात्र आपण पाहतो एकदा वेगाने सहज पूर्ण दुसऱ्या दाब्याचा प्रयत्न. इथून आपण पाहतो एकच सिंगल आल्या. एका सिंगलच्या मदतीने संघाची धाबा संख्या आपण जर विचार केला टीम चिंचवली संघ जाऊन पोहोचलाय 19 आकड्यावरती आतापर्यंत आपण पाहतो. जर विचार केला तर जास्तीत जास्त स्ट्राईक रेट आपण जर स्ट्राईक रोटेट करावे लागेल अनंत या फलंदाजाला तर त्याच्या बाटपद आपण चांगली फटकेबाजी आतापर्यंत पाहतोय. 19 धाबा धावफलकावरती आतापर्यंत आपण पाहतो. टीम चिंचवली संघ आपण पाहतो एक चांगला संघ आपण पाहतो त्यांच्या विरोधामध्ये फाईट करत असताना आपण पाहतो टीम सीबीडी ठाकूरवाडी संघ दोन्ही संघ एकाच ताकदीच्या मैदानाच्या आतमध्ये उतरले गेलेत आपण पाहतो. पटका भरपूर आपण पाहतो पटका फसला चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेतनला आपण पाहतो त्याच्या माध्यमातून चुका आपण पाहतो. एक साधा सोपा झेल होता इथून मात्र झेल कॅरी करता आला नाही. फलंदाज आपण जर विचार केला तर राम खंडबीचा झेल सोडला आपण पाहतो. ज्या फलंदाजांना पहिल्याच बॉलवरती चौकार टोकला होता त्याच नंतर आपण पाहतो झेल सोडला गेलाय. इथून मात्र स्ट्राईक एंड वरती सज्ज फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. फलंदाज अनंत गावंडाला आपण पाहतो त्याच्या बॅटपदा आपण एक षटकार पाहिलाय तोच फलंदाज स्ट्राईक एंड वरती सज्ज आपण पाहतो. अडव्या बॅटने क्या पंचांकडे आपला आपण पाहतो पंचांचा फिंगर एलबीडब्ल्यू ची शिकार मात्र आपण पाहतोय. इथून मात्र फलंदाज जोईल बाद ज्या फलंदाजीसाठी जाळे रचलं होतं इथून मात्र फलंदाज बाद अनंत गावंडा बॅक टू द पॅव्हिलियन. नो बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. फलंदाज आपण पाहतो जयराम शेदला आपण पाहतो. इथे मात्र जबरदस्त गोलंदाजी आपण पाहतो ऋषिकेश अंबीरच्या माध्यमातून राहिली गेला आपण पाहतोय. जरूर एक षटकार बघता एक गोल्डन डकची शिकार आपण पाहतो. महत्वाची विकेट आपल्याला मिळवली गेली गोलंदाजांना. इथून मात्र आपण जर विचार पंचाने लाईन चेक केल्या इट इज अ व्हाईट बॉल अतिरिक्त एकदम एका धाब्याच्या मध्ये संघाची धाबा संख्या आपण जर विचार केला तर 21 धाबा धावफलकावरती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. इथून मात्र चांगली गोलंदाजी अद्यापर्यंत आपण जर विचार 25 धाब्याची अद्यापर्यंत गरज या. इथून मात्र डॉट बॉल जी सांगते मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त गोलंदाजी केली जाते. इथून मात्र गोलंदाजाच्या जोरावरती फलंदाजाला नाचवलं जातं मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. जबरदस्त गोलंदाजी आपण पाहतो ऋषिकेश अंबीरच्या माध्यमातून राहिली गेल्या. इथून गोलंदाज आपण पाहतो चांगली गोलंदाजी अक्षरशः फलंदाजाला रोखून ठेवलंय.
त्या गोलंदाजांना आपण पाहतो. गोलंदाज सज्ज, फटका भरपूर चला बॅटच्या स्लॉट मध्ये आपण पाहतो. बॉल चाला मिड विकेटला क्लिअर करत आउट ऑफ दी बार. 6 धाब्यांसाठी डोकला माहिती षटकार. पण जर विचार 6 चेंडू मध्ये बनवायचे अवघे आपण पाहायला गेला तर 19 धावा. 6 चेंडू आणि 19 धाब्याची गरज. इथून आपण जर विचार केला टीम चिंचवली संघाला आपण पाहतो. 6 चेंडू मध्ये 19 धाबा रोखल्या जातील का? 6 चेंडू मध्ये 19 धाबा बनवल्या जातील का? हे देखील पाहणं तितकंच गरजेचं मैदानाच्या हातमध्ये राहिले गेले आपण पाहतो. इथून स्ट्राईक एंडवरती सज्ज फलंदाज आपण पाहतो. रामला आपण पाहतोय. इथून मात्र जास्तीत जास्त स्ट्राईक रोटेट करावे लागेल फलंदाज आपण पाहतो. जयरामला आपण पाहतो. त्या फलंदाजाच्या माध्यमातून आपण एक षटकार पाहिलाय. त्या संदर्भात आपण पाहतो 6 चेंडू आणि 19 धाब्याची गरज आपण पाहतो. शेवटचं षटक गोलंदाजी मार्क वरती आपण गोलंदाज पाहतो. दिनेश ठाकूरला आपण पाहतोय. इथून आपण पाहतो तिसऱ्या षटकाला सुरुवात. इथून गोलंदाज दिनेश ठाकूरला आपण पाहतो. स्ट्राईक एंड वरती सज्ज फलंदाज राम खंडवीला आपण पाहतो. त्याने एक चौकार ठोकलाय. तुम फटका भरपूर चला फटका फसला आपण पाहतो. शतरक्षक आपण पाहतो. इथून मात्र झेल कॅरी केलं जातं. अजून एक धक्का टीम चिंचवली संघाला. इथून मात्र होईल फलंदाज बाद राम बॅक टू द पवेलियन. एक चांगलं संगीत आपल्याला ऐकायला मिळालं RSDJ च्या माध्यमातून आपण पाहतो. आज आपण पाहतो नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. फलंदाज आपण जर पाहायला गेलं तर गणेशला आपण पाहतो. इथून मात्र 5 चेंडू शिल्लक आहेत आणि अवघ्या 19 धाब्याची गरज. इथून आपण पाहतो टीम चिंचवली संघाला आपण पाहतो. 5 चेंडू आणि 19 धाब्याची गरज आपण पाहतो. फुलटॉस बॉल होता आपण पाहतो. इथून मात्र बॅटची लेडिंग गेज लागले. इथून मात्र गल्ली पॉइंट मध्ये चांगले क्षेत्ररक्षण राहिले गेले ऋषिकेश अंबीरच्या माध्यमातून. इथून एक सिंगल आल्या. एका सिंगलच्या मदतीने संघाची धाबा संख्या आपण पाहतो 28 आकड्यावरती. 4 चेंडू आणि 18 धाब्याची गरज आहे. इथून प्रत्येक बॉल वरती षटकार ठोकावा लागेल. इथून आपण पाहतो 4 चेंडू आणि 18 धाब्याची गरज. आज चेंडू निर्णायक राहील. या बॉल वरती एखादा मोठा पटका आला तर मॅच मध्ये चित्र बदलेलं आपण पाहतो. इथून गोलंदाज तयार या. फटका भरपूर झाला. फटका फसला हवेमध्ये आपण पाहतो. शतरक्षक आपण पाहतो चुक्या करणार नाही. ज्या फलंदाजाला षटकार टोकला होता इथून मात्र तोच फलंदाज तंबूच्या आश्रयाला. इथून मात्र अजून एक धक्का टीम चिंचवली संघाला. इथून मात्र फलंदाज होईल बाद. नवीन फलंदाज दाखल झाले मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. ओमकारला आपण पाहतो. 3 बॉल आणि 18 धाब्याची गरज. इथून आपण पाहतो जबरदस्त गोलंदाजी आपण पाहतो. दिनेश ठाकूरच्या माध्यमातून आपण पाहतो कमबॅक केले जात आहे गोलंदाजाच्या माध्यमातून. जरूर आपण जर विचार केला तर 6 बॉल मध्ये 19 धाब्याची गरज होती. त्या संदर्भात चांगली गोलंदाजी आपण पाहतो दिनेश ठाकूरच्या माध्यमातून. उरले 2 बॉल आणि 18 धाब्याची गरज. इथून आपण पाहतो वारंवार ब्लॉक मध्ये चेंडू रिलीज केले जातात आपण पाहतो. जबरदस्त गोलंदाजी आपण पाहतो. इथून मात्र दिनेश ठाकूरचं कौतुक करावं लागेल. जबरदस्त गोलंदाजी या गोलंदाजाच्या माध्यमातून राहिले गेल्या. 1 चेंडू आणि 18 धाब्याची गरज आपण पाहतो. इथून मात्र पुरेपूर सामना जिंकला गेला टीम CBD ठाकूरवाडी संघाच्या पर्यंत आपण पाहतो. 1 बॉल आणि 18 धाब्याची गरज. इथून मॅच मध्ये फक्त औपचारिकता शिल्लक आपण पाहतो. जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहतोय. इथून सामना जिंकला गेलाय. सुपर 6 मध्ये दाखल झालेला संघ आपण पाहतोय टीम CBD ठाकूरवाडी संघ. हडलक टीम चिंचवली संघ. थँक्यू सो मच सूरज. इथून आपण ज्या या स्पर्धेसाठी चमचमणाऱ्या ज्या ट्रॉफीज पाहतोय
त्यांचे पुरस्कर्ते खऱ्या अर्थानं त्यांचे इथे मंचावरती शुभागमन आपण पाहतोय. त्यांचा स्पर्धेच्या माध्यमातून यथोचित मान सन्मान केला जाईल. त्यांना विनंती करतोय की आपला सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. आदरणीय सुकेशबाई चौधरी युवा कार्यकर्ता खैरवाडी यांचा इथे यथोचित मान सन्मान केला जाईल. ते सन्मान करण्यासाठी आम्ही विनंती करतोय. चांग्या कवटे साहेबांना विनंती करतो की आपल्या पवित्र शुभ हस्ते मात्र इथे सुकेशबाई चौधरी यांचा यथोचित मान सन्मान करायचा आहे. दमदार